अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया. चला तर मग आज आपला विषय आहे मौनी अमावस्या 9 फेब्रुवारीला आहे. त्या दिवशी शुक्रवार आहे. तर त्या दिवशी मौनी अमावस्येच्या दिवशी काही विशेष सेवा आपल्याला करायची आहेत. मौनी अमावस्या हे खूप महत्त्वाची आहे आणि दान धर्म पुण्य करण्याचाही अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे हे मौनी अमावस्या. आणि ह्या दिवशी आपण जास्तीत जास्त मौन राहिले तर मौन राहून देवाचे नामस्मरण केले तर आपल्याला 1000 गुणाने फळ प्राप्त होत असते. ह्या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त दानधर्म करून मौन राहून तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवाचं नामस्मरण करायचं आहे. बघा, ह्या दिवशी काय काय वस्तू आपण दान करू शकता. गोरगरिबाला कपडे, गरम शूटर किंवा शाल, अन्न, जे तुम्हाला शक्य होईल ते दान त्या दिवशी आपल्याला द्यायचे आहेत. आणि एक खास उपाय आज त्या दिवशी आपल्याला करायचा आहे. जर तुमचे खूप काही कामं अडकलेले आहेत, कामं मार्गी लागत नाही आणि घरामध्ये खूप पितृदोष आहे आणि जे काम आपण हातात घेतलेलं आहे ते काही ना काही कारणाने आपल्याला होतच नाही आणि ते सारखं घरामध्ये कटकटी आहे, घरामध्ये सारखं छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खूप काही मोठे मोठे आपले वादविवाद होत असतात आणि घरामध्ये कुणाची करणी बाधा झाली असेल, नजरदोष लागला असेल किंवा आपल्याला वास्तुदोष असेल, तर अशा वेळेस आपल्याला प्रत्येक अमावस्याला ही सेवा करायची असते. पण तुम्हाला जर प्रत्येक अमावस्याला शक्य नसेल तर तुम्ही असे 7-5 अमावस्या तुम्ही ठरवून असं करू शकता. एकदम साधे सोपे उपाय आहेत, सेवा आहे. ही मार्गामध्ये केंद्रामधून जे प्राप्त झालेल्या सेवा आहेत तर तुम्ही आवर्जून सेवा करत जावा. ह्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, एका वाटीमध्ये किंवा पंतीमध्ये आपल्याला तिळाचं तेल घ्यायचं आहे आणि तिळाचं तेल घ्यायचं आहे आणि एका वाटीमध्ये आणि किंवा पंतीमध्ये आणि त्या पंतीमध्ये असं त्याला तेल स्थिर म्हणजे हालत नाही असं त्याला हातामध्ये घ्यायचं आहे आणि त्या तेलामध्ये आपला चेहरा बघायचा आहे. पूर्ण चेहरा बघून ते तेल शनी मंदिर, जर कुठं शनी मंदिर तुमचं असेल तर शनी मंदिर किंवा मारुती मंदिरामध्ये वरती हे तेल अर्पण करायचं आहे. पण आता कसं की मारुती मंदिर आणि शनी मंदिरामध्ये तेल वाहू देत नाही. जर वाहू देत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, शनी मंदिर असेल तर शनी मंदिरात जा, शनी मंदिर नसेल तर मारुती मंदिरामध्ये जायचं आहे. जाऊन तिथं जे दिवा लावलेला आहे, ते अखंड एक दिवा असतोच, त्या दिव्यामध्ये ते तेल घालून द्यायचं आहे. असं करून आपल्याला परत यायचं आहे. असे केल्याने पहा, आपले जे काही दोष आहेत, जे काही आपले कामं अडकलेले आहेत, ती सगळी काही ती शनी महाराजाजवळ किंवा मारुतीरायाजवळ ती शनी गेलेली आहे आणि शनीपासून भिणारे म्हणजेच हे दोन देवता, आपल्याला प्रत्येक संकटातून न्याय देणारे म्हणजे हे 2 देवता आहेत. म्हणून आपण ही अमावस्या, प्रत्येक अमावस्याला हे आपल्याला करायचं आहे. खूप काही आपल्याला काम खूपच अडकलेलं असेल तर. आणि त्या दिवशी बघा, आपल्याला आपल्या घरामध्ये नकारात्मकता जाण्यासाठी आपण पूर्ण घर साफसाफ करत असतो, जाळी जळमट काढत असतो आणि घरामध्ये त्या दिवशी थोडंसं मीठ आणि गोमूत्र, चिमूटभर हळद आणि 1 लिंबाचं थेंब असं पाणी तयार करायचं आहे. त्या पाण्यानं पूर्ण कानाकोपऱ्यामधून आपलं घर स्वच्छ लादी पुसून घ्यायची आहे. दररोज करणं शक्य होत नाही तर आपण अमावस्याला तर ही सेवा आवर्जून करायची आहे. अमावस्या आणि पौर्णिमा हे हिंदू शास्त्राचे महत्त्वाचे दिवस आहेत. म्हणून ह्या दिवशी आपल्याला घर पूर्ण लादी पुसून घेऊन स्वच्छ पुसायचं आहे आणि आपला जो मुख्य दार आहे, उंबरा आहे, त्या उंबऱ्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन करून उंबऱ्याला पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे आणि धूपदीप दाखवायचं आहे.
असे केल्याने पहा बाहेरची जे काही नकारात्मकता शक्ती आहे त्या उंबराच्या आतमध्ये येत नाही, ती बाहेरच राहत असते. म्हणून आपण अमावस्या, पौर्णिमेला, अष्टमीला उंबऱ्याची पूजा करत असतो आणि हळदी कुंकू लावून आपण उंबऱ्याची ओवाळत असतो. लक्ष्मी माता येण्याचं एकमेव स्थान म्हणजे हे आपलं मुख्य उंबरा. आणि त्याचबरोबर ह्या दिवशी बघा आपण दीपावलीच्या लक्ष्मीपूजनेच्या दिवशी करत असतो, रात्री 12 वाजता जी सेवा करत असतो. एक आपली केरसुनी घ्यायची आहे, पलीकडच्या म्हणजे कोपऱ्यातून घराच्या मुख्य जो दरवाजा आहे त्याच्या अपोजिट लाईनला आपल्या घरच्या दुसऱ्या टोकापासून ती आपली केरसुनी झाडू घ्यायचं आहे आणि ते न उचलता न बोलता कोणाला ती झाडू सरळ खालच्या रेषेनं आणायचं आहे आणि आणून बाहेर आपल्या उंबऱ्याला 3 वेळेस आपटायचं आहे. आणि हे सगळं करत असताना अलक्ष्मी निरसाय असं म्हणत राहायचं आहे. अलक्ष्मी निरशाय, अलक्ष्मी निरशाय असं म्हणून अलक्ष्मीचा आपण नाश करतो असं म्हणून ते झाडू आपल्या 3 वेळेस आपटून थोडीशी त्या झाडूची एक कांडी तोडायची आहे आणि अशी बाहेर दरवाजाच्या बाहेर ती फेकून द्यायची आहे आणि दुसरा झाडू आतमध्ये घेऊन यायचा आहे. असे केल्यानेही सुद्धा घरातली अलक्ष्मी बाहेर निघून जाते आणि बाहेरची लक्ष्मी आतमध्ये येते. अलक्ष्मी आणि हे लक्ष्मी दोघी बहिणी आहेत. जिथं अलक्ष्मी असते तिथं लक्ष्मी कधीच येत नाही, जिथं लक्ष्मी असते तिथं अलक्ष्मी कधी येत नाही. म्हणून आपल्या घरातली अलक्ष्मी बाहेर काढण्यासाठी, आपल्या लक्ष्मीला प्रवेश देण्यासाठी अलक्ष्मीला बाहेर काढणं खूप गरजेचं आहे. म्हणून ही सेवा आपण प्रत्येक अमावस्याला आणि लक्ष्मीपूजन करत असतो. त्याचबरोबर अजून आपली जर गाडी असेल तर गाडीला सुद्धा आपण बार आपली गाडी अपघात होत असेल तर त्या दिवशी आपल्याला ते थोडंसं खडे मीठ, हळद, गोमूत्र आणि लिंबू टाकून थोडंसं ते पाणी तयार करायचं आहे आणि आपली गाडी स्वच्छ पुसून घ्यायची आहे. पुसून घेऊन एक नारळ घ्यायचा आहे, अगरबत्ती वगैरे लावून एक नारळ असं उतारा करून ते नारळ गाडीला एक नारळ फोडून ते नारळ फेकून द्यायचं आहे. आणि ही सेवा गाडीची सेवा अपघात होत असेल किंवा बार आपली गाडी खराब होत असेल आणि अचानकच खूप काही खराब होऊन खूप खर्च होत असेल तर अशा वेळेस ही सेवा करणे खूप महत्त्वाचे आहे आणि हे प्रत्येक अमावस्याला आपण करू शकता. त्याचप्रमाणे आपले दुकान असेल, आपलं घर असेल तरी घरावरती पण आपण नारळ उतारा करून नारळावरती त्रिशूळ काढून आपल्या पूर्ण घरामध्ये उतरून घ्यायचं आहे आणि आपल्या मुख्य दरवाजाला फोडून ते नारळ आपण कचऱ्यात फेकून द्यायचं आहे. आपलं दुकान असेल तर दुकानमध्ये पण तेच आपल्याला करायचं आहे आणि ते नारळ असं 3 वेळेस उतारा करून आणि हे फेकून द्यायचं आहे. आणि ही सेवा करत असताना आपण श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप आपल्याला करतच राहायचं आहे. हे अत्यंत प्रभावशाली सेवा आहे. छोटे आहेत पण याचे रिझल्ट खूप आपल्याला चांगले दिसायला भेटतात. तसेच ह्या दिवशी आपल्याला हिरण्य दान करायचं आहे. यथाशक्ती 12 ते 12:30च्या वेळेस पावशेर पेढा, 2 जानव्याची जोड आणि 11 रुपये दक्षिणा एखादी ब्राह्मणाला मंदिरामध्ये किंवा आपले कोणी ओळखीचे ब्राह्मण असेल तर ह्याला हिरण्यदान द्यायचं आहे. असे केल्याने आपला पितृदोष नाहीसा होतो आणि पितृला संतुष्टी प्राप्त होते. आणि ह्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये थोडेसे काळे तेल टाकून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप करत आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली पितृ शांतीसाठी हे दिवा लावायचा आहे आणि आपण विनंती करायची आहे. तर ही माहिती कशी वाटली, आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. शुभ दिवस जावो.